एक होतं जंगल. ते जंगल खूप मोठं होतं. त्या जंगलामध्ये बरेच प्राणी राहत होते. एके दिवशी जंगलामध्ये मधोमधच एक मांसाचा तुकडा पडला होता. त्या दिवशी काय झालं होतं? सिंह, तोच तो जंगलाचा राजा, तो त्या मांसाच्याच दिशेने उजवीकडून येत होता आणि दुसऱ्या बाजूनी समोरून अस्वलही येत होता. ते दोघं हळूहळू समोरून येऊ लागले. त्यांना समोर मांसाचा तुकडा पडलेला दिसला. त्या दोघांचीही नजर एका क्षणी एकदम त्या मांसाच्या तुकड्यावर पडले. ते दोघं एकामेकांच्या जवळ येऊन एकामेकांकडे बघू लागले की हा छोटासा मांसाचा तुकडा कोण खाणार. सिंहाला वाटलं की मी जंगलाचा राजा होतो आणि त्यामुळे हा मांसाचा तुकडा मीच खाणार. आणि दुसऱ्या बाजूनी अस्वलला वाटले की मी या मांसाच्या तुकड्यावर पहिल्यांदा नजर टाकली, त्यामुळे मी हा मांसाचा तुकडा खाणार. या कारणावरून की तो मांसाचा तुकडा कोण खाणार, ते दोघं ते छोट्याशा मांसाच्या तुकड्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी एकामेकांवर जोरदार लढा घातला. त्या दोघांचे भांडण सुरू झाले. ते दोघं एकामेकांच्या अंगावर लढा घालत होते. अस्वल सिंहाला मारत होते आणि सिंह अस्वलला मारत होते. असं भांडता भांडता खूप वेळ झाला आणि त्या दोघांनाही भांडून भांडून दम लागला आणि ते थोड्या वेळ थांबले. हे सर्व प्रकरण लांबून पाहत होता कोल्हा. तोच तो लबाड कोल्हा, जो आजीचे पिकलेले बोरं खायचा. तो त्या दोघांच्या अवतीभोवती फिरत होता व त्यांचे भांडणे बघत होता. पण सिंह आणि अस्वलने त्याला अजून बघितले नव्हते. त्यांना माहित नव्हते की कोल्हा त्या दोघांनाही लांबून पाहत होता. जेव्हा कोल्ह्याला दिसले की अस्वल आणि सिंह हे दोघे भांडत होते, तो हळूच आला आणि त्या मांसाचा तुकडा घेऊन एकदम जोरात पळून गेला. जेव्हा तो मांसाचा तुकडा घेऊन पळाला तेव्हा सिंह आणि अस्वलने त्याला पाहिले. पण आता लक्षात येऊन काही उपयोग नव्हता, कारण वेळ निघून गेली होती. दोघांनाही दम लागल्यामुळे ना ते दोघं त्या कोल्ह्याच्या मागे पळू शकत होते, ना मांसाचा तुकडा खाऊ शकत होते. ते दोघे एकामेकांच्या बाजूला बसून रडू लागले, एकामेकांवर प्रायश्चित्त करू लागले आणि विचार करू लागले की जर आपण हा छोटा मांसाचा तुकडा दोघांमध्ये वाटून खाल्ला असता तर दोघांनाही ते मिळाले असते. पण आता तो तुकडा सिंहही खाऊ शकत नाही आणि अस्वलही खाऊ शकत नाही. शेवटपर्यंत ते दोघं भांडत बसले आणि लबाड कोल्हा तो तुकडा घेऊन पळून गेला. अशी होती सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची गोष्ट. तर आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला भेटले? जर त्या दोघांनी तो तुकडा एकामेकांमध्ये वाटून खाल्ला असता तर दोघांचेही पोट भरले असते, दोघांनाही लाभ झाला असता. पण इथे तर दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचे लाभ असे घडले आहे. कधी कधी असे घडते की एका माणसाकडे सर्व परिश्रम असतात आणि दुसऱ्याकडे सर्व नफा असतो. थँक यू.